जुन्या पेन्शनसाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये शासकीय कर्मचाऱ्यांचं आंदोलन, घाटी रुग्णालयातल्या परिचारिकांचं आंदोलन। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतरही जुन्या पेन्शनवर तोडगा नाही। बैठकीत कोणती ठोस तारीख न दिल्यामुळे राज्य सरकारी कर्मचारी संघटना संपावर ठाम। जुन्या पेन्शनसाठी राज्यातील 17 लाख शासकीय कर्मचारी संपावर। नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये शासकीय रुग्णालयातल्या कर्मचाऱ्यांचं आंदोलन, आरोग्य सेवेवर परिणामाची भीती। मंत्रालयीन कर्मचाऱ्यांचा जुन्या पेन्शनसाठीच्या आंदोलनाला पाठिंबा, मात्र हिवाळी अधिवेशनाचं कामकाज सुरळीतपणे पार पाडण्यासाठी कर्मचारी कामावर रुजू। जुन्या पेन्शन संदर्भात काल बैठक झाली। बैठकीला विविध संघटनेचे नेते हजर होते। जुन्या पेन्शनबाबत अहवाल समोर ठेवून त्यांना समजावलं। उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवारांची माहिती। पीएचडी बाबत आपल्या तोंडातून एक शब्द निघून गेला आणि त्याचा गाजावाजा झाला, त्याबद्दल आपण दिलगिरी व्यक्त केली आहे, अजित पवारांचं स्पष्टीकरण। महायुतीच्या समन्वय समितीची आज बैठक, संध्याकाळी 7 वाजता विधान भवनात बैठकीचं आयोजन। दुष्काळी भागाची केंद्रीय पथकाकडून पाहणी सुरू, आज सोलापूरच्या करमाळा आणि माढा तालुक्याची पाहणी करणार। केंद्रीय पथकाकडून आज जालना जिल्ह्यात दुष्काळ पाहणी दौरा, केंद्रीय पथक जिल्ह्यातील अंबड आणि बदनापूर तालुक्यातल्या गावांना भेटी देणार। केंद्रीय पथकाकडून बीडमधल्या दुष्काळी भागाची पाहणी होणार, पाहणीनंतर केंद्रीय पथक जिल्हा प्रशासनाकडून अहवाल घेणार। सांगली जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे 16,559 हेक्टर पिकांचं नुकसान, शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत। कांद्याच्या दरात घसरण सुरू, नांदगावला शेतकऱ्यांनी कांदा लिलाव बंद पाडले। नांदगाव येवला रस्त्यावरील बाजार समितीसमोर संतप्त शेतकऱ्यांचा रास्ता रोको। देवगिरी निवासस्थानी भाजप आमदारांची देवेंद्र फडणवीसांसोबत बैठक, विधिमंडळ रणनीतीबाबत चर्चा। भाजपचे सर्व आमदार 19 डिसेंबरला डॉ. हेडगेवार स्मृती भवनाला भेट देणार। भाजप आमदारांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून दरवर्षी हिवाळी अधिवेशनादरम्यान मार्गदर्शन होतं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना शुक्रवारी दिल्लीत भेटणार। कांदा आणि इथेनॉल प्रश्नी चर्चा होणार। दुग्ध विकास आणि पशुसंवर्धन विभागाची पुनर्रचना, 2 आयुक्तालयांचं एकत्रीकरण केलं जाणार। विधिमंडळ अधिवेशनाच्या 5व्या दिवशी एकूण 15 मोर्चे, विविध मागण्यांसाठी मोर्चे विधान भवनावरती धडकतील। कर्जत जामखेड एमआयडीसी होऊ नये म्हणून उपमुख्यमंत्री फडणवीसांचा उद्योगमंत्री उदय सामंतांवर दबाव, रोहित पवारांचा गंभीर आरोप। विजन नसलेले लोक कर्जत जामखेडमध्ये एमआयडीसी होऊ देत नाहीयेत, रोहित पवार यांचा आरोप। सरकारला मागासवर्ग आयोगात ओबीसी प्रतिनिधी नको होता, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांची सरकारवर टीका। आपल्याला गोळी मारली जाईल असा पोलीस रिपोर्ट, मंत्री भुजबळांचा विधानसभेत गौप्यस्फोट, भुजबळांचा कार्यक्रम करतो असं जरांगेंनी म्हटल्याचा भुजबळांचा दावा। तर भुजबळांना कोण कशाला गोळी घालेल, जरांगेंचा सवाल, भुजबळ विश्वासघातकी असल्याची टीका। राज्यांच्या बिघडत्या वित्तीय व्यवस्थापनाबद्दल रिझर्व्ह बँकेकडून राज्यांची कानउघाडणी, राज्यांना आर्थिक परिस्थिती सुधारण्याचा सल्ला। रुबी रुग्णालयावरती कारवाई करण्याबाबत नागपुरात बॅनर, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पुण्यातल्या आरोग्य व्यवस्थेकडे लक्ष देणार का? किडनी तस्करी करणाऱ्या रुबी हॉस्पिटलवरती काय कारवाई केली, असा बॅनरवरती मजकूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।